जासला याक सगळ्यांच्या अंगानं काही. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी आम्ही वडापाव घेतलेला खायला आणि चहा पिला आणि लगेच निघलो आम्ही उल्हासनगरला चाललेलो शॉपिंगसाठी. मामाचा 26 जानेवारीला उद्या म्हणजे बड्डे होता, त्याचे मुलं लगे येरलं होते पप्पाला सायकल. आयशी मामाला 12,000चा फटका पडला नाही सांगते म्हणा यो कपडा जे होऊन दे बोलते. लगेच तिकडे रिक्षा लावली पार्किंगला ना निघलो चालत. पाहिजे मामाकडनं देत नाही मामा. बड्डे मामाचा ना गिफ्ट मामी म्हणते. ताण लागलेली तर लगेच उसाचा रस पिला आम्ही. मामानेच पडला सगळ्यांना उसाचा रस. मामाचा बड्डे तर मामाला सगळी इकडे चुना लागणार आहे. आयशी आम्ही जेलतो कपडा जेव्हा मामाला यावर कपडं दाखवित होतो तोपर्यंत मला आरसा दिसला. मिनी मरली लागेल आयशी शायनिंग. मामाने ट्राय करून बघला, यो मला जाम पटलेला पण यो नाही घेतला. आम्ही वाघाचा घेतला, यो तो जामच भारी दिसत होता. त्याच्यावर पॅन्ट पण घेतली घालायला लगेच. तिला काही नाही घेतला. हे बघ कशी बसली आयशी, बघा कशी न्यू डिझाईनची पेंडी. मामाचं कपडं जे होऊन झालं तर ही बोलते मला पण पजान ब्लॅक कलरचा मॅचिंग. मग हिला पण घेतला ना. मामी सांगते मला पण पजान. मामीने पण यो घेतला नाही, मामीला ब्लॅक नाही भेटला. इथं याही दोघी मामाला 4,000चा फटका बसवला. त्याच्यानंतर गेलो ज्यूस पिवाला, चॉकलेटचा ज्यूस पिला ना. लगेच गेलो घडेलाच्या दुकानात. मामी सांगते मामाला गिफ्ट घेताव घडेल. तोपर्यंत आम्हाला आरसा दिसला. आम्ही दोघाही मरली शायनिंग ना. घडेल बघा 101 होतं. तुम्हाला पण जायचं असेल तर 2 नंबरला या उल्हासनगरला. इथं मामीने यो घडेल घेतलेला मामाला. मामी सांगते मला पण पाहिजे. मामाचा बर्थडे मामालाच चुना. कैसे लोग रहते हैं यार. घरेल जेवायला गेलो तो मामा सांगते मनात 3,000चा फटका बसला. त्यांच्या निघलो लगे भूक लागलेली तर पेटपूजा हॉटेलला. ही बोलते पावभाजी खावायची. मग पावभाजी तोपर्यंत येत नव्हती, तोपर्यंत आम्ही रोल खाल्लं. कशी लागते मामा? एक नंबर. आम्ही कशी लागते जक्कास. माहिती तू कशी लागते? लय भारी. जांबारी लागते. मी अजून खाली नाही पण याही सगळी खातात म्हणून त्याच्यावर समजला भार लागते. तुम्ही पण नक्कीच या पेटपूजाला विजिट करा. आमची पावभाजी खाऊन झालती ना. ही ना दरवेळी जिथे येते ना तेव्हा फ्रीज उघडते आणि तिच्यानं चीज खाते, चोरून जेवून येते. हिने नाही आणला तरी तो शेट ना हिला देते चीज. त्यांच्या निघलो आम्ही घरा जावाला नाही बघा हिने चीज घेतलीला खावाला तोच खातो ती रिक्षा. शॉपिंग करा आता बाहेर. बघा आमची शॉपिंग कवरी बड्डेची शॉपिंग. हिला असा झलता घरा जाता कवा ना कपडा घालता कवरा बारे पाकिट पण होता बघा त्याच्यावर. इथं ब्लॉग पका मोठा झाले त्याच्या मुलं दुसरा पार्ट बघा.